नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. मी सगळ्यांचं स्वागत करते. माझं नाव आहे रिंकू आणि आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, मी आता हाऊसबोटवरती उभी आहे. ही एक मस्कतमध्ये सूरमध्ये रसलहद नावाची जागा आहे जी सूरपासून 40 किलोमीटर लांब आहे. तर आज मी तुम्हाला त्याचीच टूर देत आहे, कारण आम्ही रात्री आलेलो तर काहीच नाही दिसलं. तर चला ह्या हाऊसबोटची आपण टूर करूया. तर आजूबाजूला बघताय तर सगळीकडे चारी बाजूने पाणीच पाणी आहे, कारण हे टापू आहे आणि ह्याच्यात बऱ्याच प्रकारच्या हाऊसबोट बनले, छोट्या मोठ्या जशा पाहिजे तशा, आपण जेवढी माणसं असू त्याप्रमाणे. तर ह्या थोड्या थोड्या अंतरावरती हाऊसबोट आहेत. तर हा छोटासा टापू आहे जिथे समुद्राचं पाणी येतं आतमध्ये ह्या खड्ड्यामध्ये. तर ही फ्रंटची जागा ही बॅक साईडची जागा आहे जिथे आम्ही सकाळचा व्ह्यूची मजा घेत होतो. आणि आमच्या बेडरूमला लगतच ही बाल्कनी आहे बॅक साईडला, म्हणजे पाठच्या बाजूला. खूप छान आहे. तर इथून ही पहिली सुरुवात, कारण सकाळ झाल्या जर आम्ही लवकर उठलो. रात्री सगळेजण 2ला झोपलेले, पण सकाळी 7ला लवकर उठून सकाळचा व्ह्यू बघायचा होता सगळ्यांना, कारण 12 वाजता रूम सोडायची होती. त्याच्यामुळं आजूबाजूचा परिसर बघितला आणि व्हिडिओला म्हणजे इथूनच सुरुवात झाली. तर हा फ्रंट जिथं आम्हाला रात्री बोटवरती सोडली होती इथल्या ओनरने. तर हा समोरचा आहे भाग आणि हा जो दिसतोय तो हा दरवाजा आहे. तर इथून आजूबाजूला तर हा सगळा ते पाणीच दिसतंय. हा आजूबाजूला बोट पण आहेत जिथे रात्री दुसरी पण लोक काही आली होती आमच्या नंतर. लाईट चालू होत्या, त्याच्यानंतर साऊंडचा वगैरे आवाज येत होता. हा पहिला माळा आहे कारण ही 2 माळ्याची होती. तर हा खाली ग्राउंडचा. सचिनने डोर उघडला तर आतमध्ये गेल्याच्या नंतर हे सिटिंग एरिया बसण्यासाठी, जो मी हॉल वटवण काहीही म्हणा, दोन्ही साईडला असेच सेम टू सेम सोपे आहेत आणि पडदे लागलेले. पडदे ओपन केले तर पाणीच चारी बाजूनी अगदी आहे मस्तपैकी. तरी छोटी मुलं होती, सगळ्यांनी खेळून सगळ्या उशा इकडे तिकडे पाडून ठेवलेल्या. तर बरीचशी माणसं दिसत नसेल कारण बरीचशी माणसं झोपली पण होती. तर आम्हाला सकाळी उठून बघायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलो. आणि मी इथं बसलेली सकाळचा चहा वगैरे घेऊन जरा आराम फरमावत होते. आणि इथून हे झालं तर इथे बोर्ड वगैरे दिलेले आहे. वायफाय नव्हता इथे, तर सचिन पण बसून बाहेरचा व्ह्यू बघतायत. तर हे सिटिंग एरिया, पडदे ओपन केले तर सगळीकडे पाणीच आणि आजूबाजूला सगळ्या गोष्टी दिसतात. तर हा मधला पॅसेज आहे. तर ह्याच्या बाजूला सगळे रूम आहेत आजूबाजूला. हा पहिला रूम आहे म्हणजे बेडरूम आहे. त्याच्यानंतर 2 कॉमन बाथरूम होते, कोणी गेलं होतं म्हणून नाही टोकला. त्याच्यानंतर हा किचन आहे. किचनमध्ये आपण कुकिंग करू शकतो सामान घेऊन येऊन. त्याच्यानंतर हा आमचा बेडरूम होता ज्याच्यामध्ये दर्श माझा झोपला होता. त्याला झोपवलंच, म्हटलं त्याला उशिरा उठू दे, काही हरकत नाही. आम्ही 24 तासासाठी घेतला, पण आमच्याकडे जास्त टाइम नव्हता. आम्ही रात्री 9ला आलेलो आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी 12ला सोडायचं होतं. आता म्हणाले एवढा लवकर का, तर कामाच्या ह्याच्यातच आलेलो त्याच्यामुळे नाही जमला. तर हा आमच्या रूममधून पाण्याचा बाजूला हा सगळा काही व्ह्यू दिसतो आजूबाजूला. खूप छान आहे. बाजूला थोडा पॅसेज होता. हे बाजूला सचिन आहेत. पाठीमागं महेशबाई मच्छी पकडतायत. रात्री सगळ्यांनी गळ टाकून ठेवलेले मच्छीसाठी. 1-2 पकडले पण नंतर काही ठेवलेले बॉक्समध्ये, पण ते मरून गेले. सो हा आमच्या बेडरूमचा व्ह्यू झाला. त्याच्यानंतर हा सगळा तुम्हाला पाणीच दिसत असेल, कारण आजूबाजूला सगळ्या बेडरूममधून पाणीच दिसत होतं, दुसरं काहीच नव्हतं. तर हा आमच्या बेडरूमचा व्ह्यू तुम्हाला म्हणजे मी दाखवते, रूम टूर देते सगळ्या ह्याची, कारण बाजूचे रूम सेम असेच होते सगळे रूम, चारी बाजूने सगळीकडे पाणीच पाणी. बरं, तर हा असा एवढा मोठा रूम होता. हे रात्रीचं जेवण होतं, बिर्याणी. फ्रीज नसल्यामुळे इथं या बोटवरती रूममध्ये आणून ठेवलेलं, कारण AC होती तर त्याच्यातच ठेवलं होतं. आणि हा पूर्ण असा रूम आहे. सगळे जे पडदे होते तेवढे आम्ही सगळे ओपनच करून ठेवलेले, कारण आजूबाजूचा जरा परिसर बघायचा होता आवडीने, कारण रात्री जे बघायला भेटलं नव्हतं ते आत्ता जरा बघायचं होतं. आणि इथं बाजूला गाद्या बऱ्याचशा ठेवल्या होत्या. आमच्याच रूममध्ये थोडासा भाग होता एक्स्ट्रा दिलेला, त्याच्यामध्ये गाद्या, बरेचसे ब्लँकेट्स होते ठेवलेले. आणि पूर्ण बेडरूम ओपन आहे सगळ्या बाजूनी, तिन्ही बाजूनी. एक बाजू आतल्या साईडला असल्यामुळे तिथे फक्त लाकडाची भिंत आहे. हे बघा, हा फ्रंटला बघितलात तर हा सगळा असा आहे. आमचे नंगू पंगू झोपलेले आहेत. तर ही बबडी माझी झोपली होती मस्तपैकी सकाळची गोंडस गोडूला.
हे सगळे बेड वगैरे त्याच्यावरती चादर असणारी कुशन सगळं काही त्यांचंच. तर आता सचिन वरती येते तर आम्ही खाली दाखवले. अर्धे बेडरूममध्ये झोपलेले त्याच्यामुळे सॉरी त्यांना आम्ही डिस्टर्ब नाही केलं. तर हा पहिला माळ आहे. त्याच्यावरती आल्याच्या नंतर हा पूर्ण ओपन आहे. तर इथं हा पहिला बेडरूम आहे. सचिन दाखवते जी रात्री मुलाने खेळून खेळून सगळे इकडं तिकडं करून ठेवले. बसण्यासाठी पण आहेत. रात्री काहीच दिसत नव्हतं आजूबाजूला बिलकुल. त्याच्याबरोबर हा सिटिंग म्हणजे इथं पण आहे टेबल वगैरे आहे. हा पूर्ण ओपन स्पेस आहे इथला. म्हणजे वरती छप्पर काहीच नाही आहे, पूर्ण खुला आहे. एकदम हवा रात्री एवढी सुटलेली ना, पूर्ण गारवा वाटतच होता. आता इथून मी कंटिन्यू केलंय कारण खूप छान होता, खूप मजा येत होती इथे अक्षरशः. तर हा ओपन बाजूला हे बसण्यासाठी आम्ही मुलं पुढे येतील म्हणून ती लावून ठेवलेलं. ते बघा हा वरती दुसरा माळ होता पण इथे फक्त जनरेटरने फक्त पाण्याची टाकी होती, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. तरी पण मी चढली पण इतका वारा सुटलेला की अक्षरशः भीती वाटत होती. नंतर मग सचिन म्हणाले की चल पटकन खाली ये, जास्त काही वरती आहे नाही. म्हटलं हा बरोबर आहे. बघा फक्त एवढंच आहे, दुसरं काहीच नाही आहे. पण खूप भीती वाटत होती वरती. जागा होती पण साईडला पकडण्यासाठी एकदम खूप शॉर्ट होती, त्याच्यामुळे आम्ही जास्त काही टाकलं नाही. आतमध्ये लाईफ जॅकेट वगैरे होतो. त्याच्यानंतर हे दोन साईडला सचिन आले तेव्हाच दाखवले की हा इकडचा बेडरूम बघितलेला आणि हा पण एक बेडरूम. म्हणजे हे दोन्ही पण बेडरूम ओपनच आहेत, म्हणजे त्याला काहीच भिंत वगैरे काही नाही आहे. तर हा असाच आहे एकदम पूर्णपणे. त्याच्यानंतर दोन्ही पण बेडला म्हणजे पॅसेज खूप आहे आतमध्ये बसण्यासाठी. म्हणजे असं म्हणाल तर पुरा गाव येऊन बसेल याच्यामध्ये, एवढी जागा आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर हा डोर ओपन केला तर रात्री सगळ्यांनी इथे लेट नाईट सगळ्यांनी इथंच पार्टी केली होती. तर हा असा आहे. हा टेबल इथं आहे. बरं बसण्यासाठी सिटिंगसाठी बरेचसे सोफे दिलेले आहेत. तर सगळेजण रात्री इथंच होती, स्पीकर वगैरे घेऊन गाणी वगैरे लावलेली, सगळ्यांची इथंच पार्ट्या चालल्या होत्या. हे बसण्यासाठी खूप मोठे, तिथे बार्बिक्यूसाठी पण दिलेले आहेत. रात्रीचं सगळं साहित्य इथंच पडलेलं आहे. सॉरी सगळं घाण आहे इथं. आता क्लीन म्हणजे आपण सगळं ब्लॅक थैलीमध्ये सगळं कचरा जमा करायचा आणि टाकायचा आणि ठेवून द्यायचा. ते महेश भाई बसलेले. त्याच्यानंतर मग आलो. तर असा हा पूर्ण हाऊसबोटचा टूर आहे. सगळेजण आस्ते आस्ते उठत नाही, जिकडे तिकडं जाते. तर आम्ही पण तुम्हाला रूमचा टूर पूर्णपणे दिला. तर सांगा कसा वाटला हाऊसबोटचा टूर. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आस्ते आस्ते सगळेजण उठायला सुरुवात झाली. मग अशी बाथरूम हा इकडं बंद होता, आत्ता त्याच्यामधून सगळेजण एक एक आता बाहेर पडतात. हे शैलेश भाई आहेत. त्याच्यामुळे आता सगळी तुम्हाला आस्ते आस्ते आता एक एक जण दिसतील. आणि हा बाहेरचा पुन्हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही गेलो बाहेर. हा बोटमधून हाऊसबोटमधून आजूबाजूचा सगळा परिसर ही दुसरी इथे एक हाऊसबोट आहे. थोडी वेगळ्या सिस्टमची आहे बनवलेली. म्हणजे प्रत्येकाचे इथे वेगवेगळे, प्रत्येकाचे ओनर वेगवेगळे आहेत. आजूबाजूला अशा बऱ्याचशा होत्या टापूवरती. ही आमची मला वाटतं सगळ्यात मोठी होती अशी.